नमस्कार. आत्ता मी तुम्हाला जो व्हिडिओत माहिती सांगणार आहे, ती खूप इंटरेस्टिंग अशी एक स्टोरी आहे. आणि ही स्टोरी मला आज सांगावी वाटली कारण काल मी एक आपल्या धनुषचा तमिळचा सिनेमा एक बघितला, की इडली कढाई. त्या स्टोरीमध्ये तो आपल्या वडिलांचं जे इडलीचं एक हॉटेल आहे, छोटंसं झोपडीसारखं हॉटेल आहे, ते गावाकडे असणारं. आणि त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर ते हॉटेल चालवायसाठी वडिलांच्या आग्रहाखातर किंवा आई-वडिलांच्या इच्छेखातर ते हॉटेल चालवायला परदेशातली चांगल्या पगाराची नोकरी सोडून येतोय. आणि ते नोकरी सोडून आल्यावर त्या कंपनीचं मोठं नुकसान होतं आणि कंपनीचा मग मालक असणारा ते कसलं हॉटेल आहे बघायला येतोय. आणि बघायला आल्यावर एक ते वाक्य म्हणते त्या हॉटेलला, झोपडीवाजा हॉटेलला बघून ते म्हणते, असलं हॉटेल आहे आणि मला वाटलं हे मिशेलिन स्टार हॉटेल असेल. मग मिशेलिन स्टार हे मी ह्याच्या आधी कुठं तर ऐकलं होतं किंवा वाचलं होतं. मी म्हटलं ते मिशेलिन स्टार सिस्टम काय आहे मी तुम्हाला सांगतो. खूप भारी छान स्टोरी. एक फ्रान्समध्ये का नाही दोघं भाऊ होते आणि त्यांची टायर बनवण्याची कंपनी होती. आंद्रे आणि एडवर्ड मिशेलिन म्हणून ते दोघं भाऊ होते. आणि त्यांचं टायर बनवून त्या काही गाड्या इतक्या फिरवण्याची अशी एवढी पद्धत नव्हती की लोकांना हौस नव्हती. लोक काही काय आपल्या स्वतःच्या कामानिमित्तच फक्त गाड्याचा वापर करायची. आणि त्यामुळं त्यांच्या टायर झिजत नव्हत्या, फिरत नव्हत्या गाड्या, त्यामुळे टायर झिजत नव्हतं. झिजत नसल्यामुळे, खराब होत नसल्यामुळं त्यांना व्यवसाय मिळत नव्हता, त्यांचा फायदा होत नव्हता. मग ह्यावर त्यांनी एक आयडिया लढवली आणि एक कल्पना काढली की आपण एक असं गाईड बुक तयार करायचं की लोकांना घरातून बाहेर पडण्यासाठी, फिरण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, लोक हौसेनं बाहेर पडतील. म्हणून मग त्यांनी एक सिस्टम चालू केली की वेगवेगळे हॉटेल, एक गाईडबुक तयार केलं. त्यामध्ये जेवण चांगलं असणारे हॉटेल लिहिली. परत कुठं राहण्याची, खाण्याची चांगली सोय आहे असा मॅप तयार केला. आणि गाडी रिपेरी किंवा टायर चांगलं कुठं रिपेअर केलं असं त्यांनी गाईड तयार केला. आणि ही संकल्पना इतकी फेमस झाली की लोकांनी परत त्यांना एक विनंती केली की तुम्ही जेवणाच्या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी एक खास चिन्ह द्या. म्हणजे ते त्या काळी काहीतरी त्यांची गाईडबुक होती, त्यामुळे मॅप असेल किंवा पॉईंट असतील लिहिलेले की त्या असं एक छान म्हणजे एक वेगळी चिन्ह द्या. मग त्यांनी त्यावर एक विचार करून त्यांनी एक सिस्टम अस्तित्वात आणली की नवीन विचार केला की स्टार सिस्टम. 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार. आता आपल्याकडे जसं 4 स्टार, 5 स्टार हॉटेल म्हणते ना, तशी त्यांनी ती मिशेलिन स्टार सिस्टम आणली. आणि त्यात त्यांनी असं त्या जेवणाच्या ह्याच्यात हे केलं की 1 स्टार दिलेले हॉटेल म्हणजे छान जेवण तिथे मिळते. 2 स्टार हॉटेल म्हणजे तिथं तुम्ही प्रवास करून आवर्जून खास जेवणासाठी जावं असं हॉटेल द्या. आणि 3 स्टार मिशेलिन स्टार म्हणजे जगातलं सर्वोत्तम जेवण मिळणारं हॉटेल. त्याच्यामुळं ते आणि ती म्हणजे ते असंच देत नव्हते की कोणाकडे पैसे घेऊन, काय नाही. ते स्वतः तिथं म्हणजे गुप्तपणे जायचं किंवा त्यांचे कर्मचारी जायचं, त्यांचं जेवण चाखणार, त्याची टेस्ट करणार, ते व्हेरीफाय करणार आणि नंतर मग ही सिस्टमनं त्याला ती स्टार द्यायचं. म्हणजे आजही आता फ्रान्समध्ये, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये ही सिस्टम आहे. भारतात आपल्याकडे ती सिस्टम अधिकृत नाही. पण आपल्या भारतातल्या अनेक शेफना बाहेरच्या देशात मिशेलिन स्टार मिळाले. ती ह्यामध्ये एक गगन आनंद म्हणून एक आपला एक शेफ आहे बघा, त्याला एक मिशेलिन स्टार मिळाली ती. म्हणजे शेफ लोकांसाठी का नाही, हे मिशेलिन स्टार मिळणं म्हणजे एक मोठं मोठं काम आहे, म्हणजे मोठं अचिव्हमेंट आहे. आजही मिशेलिन स्टारला खाद्यक्षेत्रातला ऑस्कर समजलं जाते. म्हणजे त्यांनी त्या काळी कधी बरीच वर्षापूर्वी युरोप औद्योगिक क्रांतीच्या टायमाला काहीतरी ती गोष्ट घडलेली आहे आणि त्यावेळी जी सिस्टम चालू केली, आजही ती अस्तित्वात आहे. आणि ती अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे गुप्त गुप्त प्रतिनिधी जातात, तिथं जेवण चाखतात, त्याच्या नोट्स बनवतात आणि ते त्यांना मिशेलिन स्टार त्याला देतात. आणि मिशेलिन स्टार मिळणं त्या हॉटेलसाठी खूप मोठी गोष्ट आहे, शेफसाठी खूप मोठी गोष्ट आहे. आता आपण जर आपल्या भारतात काही सिस्टीम नाही, आपल्याकडं ही सिस्टीम आता काही ह्याच्यापुढे ती काही गरज नाही आहे. पण मला एक म्हणायचं आहे की आपल्या आसपास तुम्ही कुणाला मिशेलिन स्टार देऊ शकताय का? म्हणजे तुमच्या घरच्या फॅमिलीच्या बाबतीत तुम्ही मिशेलिन स्टार देऊ शकताय. जेवण उत्कृष्ट बनवणाऱ्या व्यक्तीसाठी मला मिशेलिन स्टार द्यायचं. मी माझ्या बहिणीच्या पनीरला आणि तिच्या त्या पिझ्झाला मिशेलिन स्टार देईन. माझ्या मम्मीच्या मी ती शिळ्या भाकरीचं तुकडं, गरम केलेला भात, हुलग्या डाळीची आमटी,
कढी ह्यासाठी मिशेलिन स्टार दिली. आमच्या आजीच्या हिरव्या भाज्या ज्या काही बनवते त्याला मी मिशेलिन स्टार दिली. आमची दुर्गावची अक्का आहे तिच्या भडंगाला आणि त्या कडाकण्याला मिशेलिन स्टार दिली. म्हणजे अजून भरपूर आहे, ते मी सगळ्यांचा उल्लेख करणार नाही. फक्त माझं एक म्हणजे शेवटी माझा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की कुठलंही जेवण चांगलं किंवा वाईट नसतंय. मी पण हे वाचलेलं आहे. आणि जेवण हे फक्त चांगलं किंवा खूप चांगलं किंवा अति चांगलं असतंय. कुठलंही जेवण, कुठलाही अन्नाचा पदार्थ हा कधीच खराब नसतोय. चांगला, अति चांगला, सर्वोत्कृष्ट असाच असते. कुठलंही जेवण वाईट नसते. आणि आपण एक सिस्टम फॉलो करायला पाहिजे. आपण ज्यावेळी एखाद्या वेळी एखादी नवीन गोष्ट ठिकाणी जेवतोय किंवा नवीन व्यक्ती आपल्याला जेवण वाढत्या किंवा देत्या, त्यावेळी आपण कधीही तुलना केली नाही पाहिजे. त्या ठिकाणी तर तुलना केली नाही पाहिजे. जेवायला बसले आपण जर तुलना करायला लागलो तर ते आपण त्या पूर्ण ज्या सध्या आपल्या पुढे मांडलेली गोष्ट आहे, जी जेवण आहे, त्याचा पूर्णपणे आपला इंटरेस्ट निघून जातोय. आपण तुलना करायला गेलो की आपलं मन भूतकाळात रमते आणि आपल्या वर्तमानात असणाऱ्या त्या पुढे वाढलेल्या ह्याची मजा निघून जाते. त्यामुळे तुलना बिन करता आपल्या जिकडे जे जेवण आपल्याला जे खायला मिळते ते उत्कृष्ट आहे ह्या भावनेतून जर खाल्लं तर खरोखर ते उत्कृष्टच होते आणि शरीराला पण उत्कृष्टच लागते. थँक्यू.